समंदरवाडी येथील मयत खंडू डाके यांच्या कुटुंबास दादाराव पाटील ढगे यांच्याकडून 51,000ची आर्थिक मदत। भोकर तालुक्यातील मौजे समंदरवाडी येथील रहिवासी मयत खंडू डाके दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग बामणी फाटा या मार्गाने येत असताना क्रुझर जीप आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात समंदरवाडी येथील युवक खंडू मारुती डाके यांचे निधन झाले। या घटनेची माहिती गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी समंदरवाडी येथील डाके कुटुंबाचे सांत्वन करून डाके कुटुंबियांना 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। दादाराव पाटील ढगे यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक, रंगराव नाईक, डॉक्टर विश्वनाथ खाडे, विष्णू चव्हाण, सरपंच तुकाराम सीताराम वागतकर, उपसरपंच माधवराव दामाजी मांजलकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भक्तिराम वागतकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग लक्ष्मण डाके, सोपान कामाजी वागतकर, गंगाधर कामाजी वागतकर, पांडुरंग मारुती डाके यांच्यासह गावकरी मंडळी यांची उपस्थित होती। तुकाराम सीताराम वागतकर, राहणार समंदरवाडी, गावचा सरपंच आहे। तर आमच्या गावात खंडू मारुती डाके यांच्या मूर्ती झाला आहे, तरी त्या आर्थिक देण्यासाठी आमचे ढगे साहेब यांनी आमच्या इथे मुलाला आर्थिक मदत म्हणून 51,000 रुपये काहीतरी दिलेले आहेत। आणि दुसरा कोणी काय नेता येऊन आमच्या गावात काही भेटीला पण आला नाही आणि कोणी काय मदत दिली नाही। एवढं बोलून मी आभार मानतो। दादाराव ढगे यांनी 51,000 मदत दिली, धन्यवाद। मारुती लक्ष्मण डाके, समंदरवाडी, मुलाचं नाव खंडू मारुती डाके। त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला? त्याची एक मुलगी आणि पत्नी त्याने गेलते पोरीला आणाय म्हणून इथून समंदरवाडी 2 दिवस सासरवाडीला राहिली। तिसऱ्या दिवशी काही बहिणीनं फोन लावल्यानं आणाय गेली, तर ते पावनमारीला कोण्यातरी वैदापाशी जात होते। त्याच्यामुळं बामणी फाट्याला जाता जाता हातगाव मार्ग ऍक्सिडेंट झाला। आम्हाला निरोप आला की 2 चांगले हात सांगलं आम्हाला असं करूच झाले, पण आम्हाला निरोप लागल्यानं आम्ही हातगावला गेले। जबाना आम्हाला निरोप दिला म्हणून गेल्या साहेबांनी। तिथे गेल्यानंतर आपल्याला कसं दवाखान्यात नेले, कुठं नेले? दवाखान्यात नेले हातगावच्या। तिथं जवाई बसून होता, खंडू गेला म्हणला यायचा विचार करायसाठी नांदेडला पाटील म्हणला। आतापर्यंत आपल्याला कोणी राजकीय नेता इथं येऊन भेट दिली काय? नाही, मुदखेडच्या दिली की सर। कोण दिली? चौधरी साहेबांनी। चौधरी साहेबांनी नाही, आपले जे भाग्य विधाता नाही कोण दिली नाही। तुमची जी होईल मुदखेडचे दोघच आल्या तुम्ही। नाही, आता तुम्हाला कोण दिली आर्थिक मदत? आजची ढगे साहेब, पेपरकुटी, दादाराव पाटील।